बा टेन्शन येईन, नाही तर काय तर बाबा सोयाबीन सोंग्याल मजूर नाही सापडून राहिला. दोघं नवरा बायको वावरात सोंग्याल गेलो तर दोघं नवरा बायको ज्ञान होत नाही. काय करा, डोक्याला टेन्शन आलं गड्या, मजूरच नाही बा सोयाबीन सोंग्याले. ते झाले वाटते वावर सोंगणं का सरपंच? आज काय हो बापा नामदेवराव, मजूर झाला लेवड्या दाखवून राहिलं बाबा. कोणी म्हणते 5,000 रुपये एकर, कोणी म्हणते 6,000 रुपये एकर. काय करा, काही सुसून नाही राहिलं. मजुरी यायला तयार नाही. ते बाबा माहिती झाला, पुऱ्या गावात फिरलो मी, पण एक जण नाही भेटला मला. ते पोरे उशोक उशोक घोपर दुधाचे फटणे वाहिले द्यायचे. 4,000 4,500 रुपये एकर म्हणून राहिले. सांगा त्याला 4,000-4,500 द्या तर आपण काय खा. 3,000 रुपयावर सोयाबीन जाऊन नाही राहिलं. काय करावं काय? आणि एकरात 3 क्विंटल त्यावर होत नाही सोयाबीन. म्हणजे हाय की नाही शेतकऱ्याला फाशी घ्यायचीच बाई. या नसतं शेतकरी आत्महत्या करून राहिले आणि पिकाले भाव नाही, उत्पन्न होऊन नाही राहिलं आणि मजुरी वाढली. कसं करा? हे सोपी सरळ आयडिया आहे ना. घाला ना हार्वेस्टर वावरात, कचकनी एका घंट्यात जी कळल्या तिकडे. म्हणजे कसं मशिनरीचा वापर करा ना, मजूर येत नाही तर. देदास आम्हाला का पागल समजतं का तू? आम्हाला काय समजत नाही का ते हार्वेस्टर घाला, पण वावरात जात नाही हार्वेस्टर. कुठून न्या? रस्ते तर बाहेर सुदे जात नाही आमच्या वावरात हार्वेस्टर. ट्रॅक्टर तर भले मुश्किल न जाते. असा विषय आहे ना, रस्ते सुधे नाहीत ना हार्वेस्टर साठी. आई तोच घोर आहे ना, माई वावरात हार्वेस्टर जात नाही ना. कंबर एवढ्या गड्ड्यात त्याच्यातून तू हार्वेस्टर टाकते काय, आणि कोणाच्या वावरातून कोणी नेऊ देत नाही. आफत आहे ना सारी. म्हणून तर कसं घोर व्हायला. लोक हे मजुराची कोण वाट पाहिली असती हो. हे लोक लोणी लावलं असतं, हार्वेस्टर घातलं असतं कचकनी. 1 घंट्यात जिकडे तिकडे गळा देईदा. आता कसं आपल्याला या टाइमला बरोबर रस्त्यात आठवते. रस्ता नाही म्हणून हार्वेस्टर आपल्या वावरात जात नाही. आपण उन्हात काही काळजी घेत नाही. अरे पंचायत समिती तहसील याचे झटके घ्या लागतात. सरपंच तुम्ही गावात सरपंच असल्या रस्ते आणत नाही बाबा. रोजगार हमीतून रस्ते टाकून घ्यायला पाहिजेत ना. आता अडचण कोण आलेली आपल्याला झाली की नाही? अरे बापा देईदास, मला सारं समजते ना बापा. त्याच्याजवळ तोंडाला गेलो साहेबाच्या की साहेब म्हणतात फोंडच नाही, पैसाच नाही, तो कुठून करू. असा विषय आहे ना बापा. काय करतो सांग तू मला. कुठून रस्ता टाकू? आता काय घरून एकर विकून रस्ता टाकू काय? सांग बा तो. ते रस्त्याचं माझं बंद करा, मजुराचं पहा आपलं काय तर इकडे वाया चाललं आपलं सारं. सरपंच आपल्याला मजूर झालं लागते ना. 10 एकर सोयाबीन फुटते. त्यातून कसं एकरी 3 होणार, 2 बी होणार नाही, 1 होणार नाही. सारं माती मोड. कुठून आणता मजूर सांगा ना. कुठून आणता? मीच तर टेन्शन मध्ये या. तुम्ही म्हणता तुम्ही चाला, काय करा, कसं करा. चला बरं, चला मा बरोबर आहेत 2 जण आपल्याजवळ, त्याला घेऊन जाऊ वावरामध्ये. ते अजून 2-4 जण जमा करतातच. चला बरं चला. चला बाबा चला. कोण आहेत 2 जण पाहू. चला. चालतं का देत असतो आमच्यासोबत? तुम्हीच जा बाबा 2 जण. मी कसं सोयाबीन सोंगू थंडागार व्हायला. म्या सोंगलं मा घरचं सोयाबीन. बरं की माझं जमीन कमी आहे. 3 एकर जमीन आहे. मला काही एवढं टेन्शन येत नाही बाबा. 2 नवरा बायका सोंगणं चालू आहे. तुम्ही पावा काय तुमचं जाता काय. बरोबर जातो. चला सरपंच. चला. घ्या ना दाबून पेरा 10 एकर सोयाबीन. कसा भेटणार आहे मजूर? मजुराचे हे दिवस आहेत ना भाऊ. पुढे काय मग त्याला फट्या थांबल ना. मग आज कसं 4,000-5,000 रुपये एकरान पैसे घेतले तर कसं पुढचे 2-3 महिने भागतात त्याचे. चुरी येतात. मग पुढे काय झालं घंटा बाबा ठरलो त्याचंही बरोबर आहे. मजुराचं काय चुकलं पण आपलं बरं आहे रे बाबा. 3 एकर आहे बाबा. घरच्या घरी थपल्या जाते. 2 नवरा कुठं चालू राहतो. मजूर पाहायचं काम नाही, डोक्याला ताण नाही बाबा. नाही तर असं भनभन फिरा लागते गावामध्ये. येता का भाऊ कोण लोणी लाद बसीन बाबा. हे बरं आहे बाबा. अर्धी खान सुखा जरा. हे 25 एकर 10 एकर 15 एकर जमीन काही पुरली नाही बाबा आपल्या बापान. बरी 3 एकर कमवून ठेलाय तर डोक्याला ताप नाही रे भाऊ. चाल बापा भाऊ. काय आता सोयाबीन आम्हाला म्हणा घे घरच्या घरीच की. आता घेऊ झाल्या काय टोलले सायाजांनी काय अदलं मला भोकाचं ढोकरून घेतलंय सायाचा. आता बरं हेच की घेते घरच्या घरी. अबे तू स्वतःच तसा आहेस ना बे. त्या नाम्यानं आवाज दिला की चालला दगड्या माग. तुला पहिले समजायला पाहिजे होतं. काय कामाचा नाही तो नाम्या. गोड बोलून बोड घालते. काय खरं आहे का तो सुद्धा आहे का? फुकाचं काम करून घ्यायचं वेळ लागेला जाय लुच्च्याले.
नाही ना, पण आता समजलं मले, सारं समजलं मला आता. पाहिजे वा दगडू, आता बोलून राहिला तू. शांता मावशी आली तर पटकन माग माग जाशील, कुदत कुदत. नाही नाही, शांती हो की तो नाम्या आहे की कोणी येऊ तीरंदाज, मी नाही जात. देशील तर 4,000 रुपये एक कोरानं सोयाबीन सोंग्याचे पैसे दे तर तू जातो. पैसा देईन तर फुकट कोण काम करीन रे. अरे बाळा बडू, 4,000 रुपये एकरानं आपल्याला कोणी पैसे दिले तर कोणाच्या वावरात जाणं, आपल्याला मजुरी करणं जाय. तोंड बोलला पैसा देत असेल तर काय हरकत आहे आपल्याला. मग शांती सांगो की नाम्या सांगो की सरपंच सांगो, कोणी सांगो बा आतला पैशाची मतलब रे बा आपल्याला. पैसा टाईट. हा गड हे आपल्याला पटलं बा. पैसा फेकून तमाशा देखो. 4,000 रुपये एकरान पैसे द्या सोयाबीन सोंग्याचे. आपण आपल्या काय मजूर, आपण आपल्याला कोणाचे जावं लागते. बरोबर आहे. तो पैसा देईन त्याच्या कामाले आपण. आता साऱ्या नान सोडणार बा मी, कोणाच्या मागवली जात नाही. कोणी गोड बोललं का काय केलं काय, आता काही घेणं देणं नाही आपल्याला. लोक बोगस निघेला, दुनिया सुधी नाही आहे बापा हे लोकांची. बोगस आहे काम सारं. पायरे शांता मावशी आली रे. नाम्यान पाठाला वाटते. शांतीले इकडे शांता मावशी म्हणून तर आली इकडे. बरोबर आहे ना. नामदेवनं म्हटलं असेल ना, तर मामातलं ऐकून नाही राहिले पोरं. तू जाय पोरं, लावड थोक्याला थोका, जरा चोपड चापड करते इले, आणि घेऊन ये आपल्या वावरामध्ये सोयाबीन सोंग्याले. हे शाळा आहे, नामदेवची शाळा आहे. नामदेव बेकार आहे. अवघड आहे नामदेव भाऊची शाळा आहे, दुसरी कोणाची नाही. नामदेव डोकसले चालते ना, म्हणून आता मावशीला पुढे घातलं त्यानं. मग आता हा मावशीले पुढे घालतो की मावसाला पुढे घालतो. आपला टाईट भाव 4,000 म्हणजे 4,000 रुपये. येऊ द्यायचं शांताबाईले इकडे. काय म्हणते तर पाहू काय तर. माय हे पोरं तर माय भिरभिर माझ्या इकडे पाहून राहिले बापा. येले कसं सोयाबीन सोंग्याचा आता डायरेक्ट म्हणाने लागेल. कसं आम्हीच दाखवा लागेल का असं, नाही तर मग काही बोला लागेल दुसरं. तर मग कसं कोंबडा कापा लागेल, नाही तर मग मटनच न्याय लागेल एखादा किलो. होऊन जाते या 4-5 जणांचा एका किलोत मस्त आरामशीर. येईल काय तेच पाहिजे. 1 किलो मटणात तर मागे पळतात हे. पारे मग आता बजेट कसं आहे तर. नामदेव काकाले नाही म्हणता तुम्ही. मग आता पानं काय आहे तर असे मटण खाता तुम्ही तर पानं चोकू आता. कसं माया पट सोयाबीन देता सांगून तुम्ही तर नाही म्हणतच नाही ना तुम्ही. आता पा फक्त काय बापा पोरं हो, तुम्ही असे बसेला अटी. जसं काही झालं बापा, चला ना वावरात पार्टी ठेवेला आहे ना, तुम्ही अटीच बसेला बापा. चला लवकर. मी येतो मावशी पार्टी खायले. पार्टी करून घेऊन सोयाबीन सोबत. अरे पोरं हो, तुम्ही जसा मनात विचार करून राहिले की नाही तसं काही नाही बापा. तुम्ही पार्टी बी खा आणि कसं 4,000 रुपये एकरानं माया सोयाबीन सोंगून बी द्या. सगळं कसं करताय, मटन बी भेटून राहिला खायला. 4,000 रुपये एकरान सोयाबीन सोंग्याला देऊन राहिली बाई. चला जमून टाकू बजेट. अवघड दगडू अडू नको. बरं मावशी, काही टेन्शन घेऊ नको ना. सोंगून टाकू. चला ना बापा, मग काय वाट पाहून राहिले. अटी बसल्या काय होईन आपलं. चला लवकर वावरात आता. सोयाबीन सोंग नव्हते आपलं लवकरच. चला चाल मावशी चाल पटकनी. माझ्या नवऱ्याले शाळा भरताच येत नाही ना. कसे 4,000 रुपये एकरान सोयाबीन दिलं, 1 किलो मटन म्हटलं पार्टी देतो म्हटलं तर कसे बिनफट पयाले. कसं यातलं नाही तर त्यात. मग आता कसं वावरात गेले की 10 एकर वावर 8 एकराला देतो. मग यातला कळसळा त्यात. कसं कुकून खाल्लं तर सारखंच आहे ना. पण मा नवऱ्याला कसं अशी शाळा भरवता येत नाही. कसं हे कोणाला जमतही नसतात म्हणा अशा गोष्टी. हे शांतीची आयडिया आहे ना. शांतीचं डोकं लय चालते. चाल मावशी चाल ना. हो आली बापा चाल. पार्टी म्हटलं तर कसं पोरं मला आवाज देऊन राहिले चालव मावशी. नाही तर कसं आपल्याला पूजा माता करायला लागतात पोरायच्या. चला रे पोरं हो तरी पोरं उठत नाही. का रे सोयाबीन काढलं काय? त्या सोयाबीनचं काय पुस्तक घड्या घरीच सोंगलं बाबा म्या काढलं बाबा. एकरी एक पोत झालं बा. मला सोयाबीन काही पुरलं नाही लेका मला ते मुत्रेले का. अरे बापा माय पैसे 5,000 द्या लागतात बरं तुले, हे लक्षात ठेवजो. हो बापा, आता सध्या मागू नको रे बाबा पैसे. 5,000 नाही 3,000 सोयाबीन झालं मले एकरात. एक क्विंटल. कुठून दे तुला 5,000 रुपये. आता पुढच्या वर्षी पाहू पीक झाल्या. गडा माणूस असतो. नाही रे बाबा, मला 5,000 दे रे बाबा. दिवई पुढे काही लगा. बुडीले कसं लुगडं आणा लागते, मले कसं धोतर आणा लागते, नाताईला कपडे आणा लागतात बा. माझी पोरगी तिला साडी आणा लागीन. कुठून करू मी सांग बा. गडा मोतीराम, पिकच नाही झालं तर कुठून देऊ तुले पैसे सांग. आता एकरात क्विंटल भर सोयाबीन झालं, 3,000 विकलो म्या. लेका त्या काढणाराची मजुरी नाही निघली रे गड्या त्यातून. पण तुले कुठून पैसे देऊ सांग बुवा. तू आता उघड्यापाशी जोगडा गेला जरा दिवस मेला. पिकच नाही झालं तर पैसे देऊ कुठून.
हो बापा आपली बोला दिवायची होती. हा मला पैसे दे तू 5,000 तुला पीक हो ना हो मला काही घेणं देणं नाही. माझी पोरगी येईन नातं येते. हा मग बुडीली साडी मले कसं लुगडं मला आणा लागते. मा दिवाळी सामान आणा लागते घरी. गड्या मोतीराम तू ओढून पाहून राहिला रे. आता काही नाही रे गळा पैसेच नाहीत. आता कुठून देऊ सांगू आता. शेतकऱ्याचे हाल बेकाराच गड्या मोतीराम. माझ्या किडनी इकरी आहेत बुवा. घेतो का इकत सांग बा. कोणी इकत घ्यायला असेल तर मी देतो बा इकतो. आता पैसेच नाही आता ते इकतो तुला पैसे देतो. काय गड्या आता कसंच काय गुरु माय पोरगी येईन देवायले नातं येतील पैसे नाही माझं. आता तुले दिले होते मी मला असं वाटलं तू देशील मले तर सण दिवाळी करतो पोरीची जवायची साऱ्याची. आता तू नाही म्हणून राहिलं आता काय करा. संकट राहिले का म्हणजे आता पैसे असतं माझं जवाई फन करते म्हणते दिवाळी कपडे घेत नाही. सांगा आता कसं करू मी. मागे संकट आणलेलं का तुला. समजा पैसे जुगाड लागते. तो काय नामदार सरपंच येऊन राहिला इकडे ते आले की मागतो मी द्यायला. बापा हे तो देवासारखे उतरले. येऊ दे बापा येऊ दे. मागे येईल 5 नाही 10,000 माग 10,000 मग सारं सरकस होते आपल्या दोघांचे बी. हो बरं झालं गड्या आले तुम्ही तर. हा गड्या नामदेव सरपंच 10,000 रुपये होते गड्या 10,000. थोडं बा 10 नाही 15 देतो तुम्हाला. फक्त आपलं एक काम करा. काय काम आहे रे बा. काहीच नाही बुडवा. सोयाबीन सोंग नाही आपलं. हा थोडं सोयाबीन सोंगून द्या आणि तोंड बोलल्या पैसे घ्या. तुम्ही म्हणता ते बा या वयात काय जीव घेत आमचा. आमचे या सोयाबीन सोंगणं होते का. आम्ही का जेव्हा नाव काय अटून अटलोक सोंगून दाखे बसू. तामागून चुन्यात सारा दिवस जाईल. त्यापेक्षा बाबा गावातले तुझे जवान पोरं सांग कोणी सोंग्याले आम्ही येत नाही रे बाबा. आपल्याला होते दम लागते. हो म्हणते ना होते म्हणा. पाहून घेऊन वावरात गेल्यावर 15,000 सरकवून राहिले. ह्या बड्या तुला समजत नाही का रे. चूप बस ना बाबा. पैसे देऊन राहिला तो सरकं होते दिवाळी होते सारखी. हो नामदेव येतो गड्या मी सोयाबीन सोंग्याला येतो बिंदास राहतो. पण कसं पहिले पैसे दे बुवा. हा कसं आमच्या थोडी गुसनवारी व्हायला तेवढी कसं आम्ही देऊन देतो आणि मग तुझ्या कामाला येतो आम्ही सोयाबीन सोंग्याला. मग ते 8 दिवस जा की 15 दिवस जा. हो टकम चालू. बाबा तुम्ही एकटे येता का. अरे तुम्हाला सोबती नाही लागतील का. दोघे होते का. 10 एकराचा नंबर. हा तुमची सोबती बी अजून 2-4 जण म्हणजे 5-6 जण गँग करा आणि मग या. हा गँग घेऊन माघारी मग देतो मी तुम्हाला पैसे. कुठून आणणार बा तुले गँग. गँग फँग काही नाही आमच्याच आहे. तर आम्ही दोघं जण नाव. अरे आम्ही तर 25-25 एकर सोंगो बे. एक 8-10 एकर तुझं. आमचं काम माहित नाही तुला कसं पोलाची होतो तू पहिले. आता कसं आहे गड्या थोडा जीव थकला म्हणून. नाही तर हे सोयाबीन काय रे तंगडील बाजून भेट तुम्ही. अजून माहिती आपलं कामाचं कसं आहे. खरं दिसत नाही बाबा. 2 महिने सोंगतात वाटतो नामदार सोयाबीन. जसं वाटून राहिलं मला हे फुटी धरलं आवाज आहे दिसते मला. आपल्याला सांगेल नाही बोल बाबा. हे डोंगर काही खरं नाही. हे डुबता डोंग आहे बाबा. पैसे जातील सोयाबीन पाण्यात दे खरं मातीतच आहे. बरोबर चाला मग चाल अरे वावरात. हो चाल. आणि ती म्हणते मुले मजूर सांगता येत नाही तुम्हाला. मजूर सांगता येत नाही. हे पाटर बाण मजूर आणले चांगले. एका दिवसात धिंगायला आता ते दोन्ही बुड्डे. सांगतो ना शांतीले काय सोपी वाटलं काय. हो बापा सोयाबीन कधी सोंगता तुम्ही. चला लवकर माणसं सांगा ना बापा. सोंगणं नाही का सोयाबीन तुम्हाला. फुटू देता का ते. आता ऊन किती कळकळत पण राहिलं. दिवाळीच्या अगोदर कसं घरात आलं पाहिजे बा सोयाबीन. अब मजुराचे भाव किती वाढले. 4,000 रुपये एकर म्हणून राहिले सोयाबीन सोंग्याचं. हा जाऊ दे ते त्यांनी पुरत कोणाला बुदड्यात सोंग्याले घरच्या घरी सोंगू आपण. तू मी आणि आपला मारती. तिघ जण सोंगतो आपण. बापा काहीच बोलून राहिले का तुम्ही घरच्या घरी. ते का काही आहे का दुसरं निंदन गिनर घरच्या घरी होते तर. माझ्या सोंगल्या निघत बापा. 4-5 एकर वावर आणि 3 जण किती दिवस सोंगता. त्याच्यात एखादी हात धरणं बाई पाहिजे 1-2 बाया तुझ्या सोबतीने आहेतच की नाही. आपल्या घरी काय वड्या मागायले करोडा मागायले काही ना काही मागायला येतातच की नाही. त्याची एखादी 1-2 पकडणं घेऊन जाणं वावरामध्ये. कामाशी काम ठेवायचं. आपण गोड बोलून काम करून घ्यायचं लोकांजवळून. तुला समजतच नाही हे बाडी. बापा आता पहिल्यासारख्या बाया राहिल्या का बया. चाल म्हटलं की चालले. आता त्या बाया लय चॅप्टरात बापा. आता लय विचार करतात त्या. किती घंटे काम त्यात पाणी पिणं हे ते हाय की नाही. नाही तर मग काय बाया उठले की सुटलं. घरून निघायच्या अगोदरच बाया विचारपूस करतात. एवढ्या घंटे काम करतो मी. नाही तर मग कसं येत नाही. आताच सांगतात त्या असं. एखादी बुड्डी मोठी पाहिजे ना खकायला आपल्याला चालते ना.
चालते ना एखादी डोंगरी पाय तू तिला खाऊ फिऊ घालत जाऊ नेत जाऊ वावरात. काय टेन्शन घेतो तू पाय एखादी डोंगरी 4-5 जण झालो की झालं आपली शाळा. हो बापा काही कोणी येत नाही बापा. डंगरी येत नाही जेव्हा नाही येत नाही. डंगरायले भेटते निराधार आणि लगे आता जेव्हा नाही बायाले भेटून राहिली लाडकी बहीण. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही बापा. देऊन द्या ते कोणाले. तेवढेच पैसे वाचले असते बा घरच्या घरी. पण तू होत नाही घेऊन राहिली. माझ्यानं होत नाही म्हणतं. झालं होते ना टकम पहिलेच तर सोयाबीन होऊन नाही राहिलं. एकरात 3 क्विंटल 4 क्विंटलच्या वर सोयाबीन होत नाही. 4,000 रुपये एकरात तेले द्या काढणाऱ्याला द्या. काय उरते आपल्याला धतुरा मग. सर चुना लागेन आपल्याला. आला का? हा बरं आला. आता काही बोलू नको. बरोबर यायला कसं शिशीत उतरतो मी. यायलाच घेतो सांग यायला. सगळा ये शिवला ये बरं बस. हा चहा टाकू शिवलाले. हो बापा मुंशीराम भाऊ काही चहा म्या येत नाही. हा होई नाही काही चहा टाकू नका. हा बोल ना काय म्हणतो शिवला. अरे काय तुम्ही घरच्या घरी बसून राहिले आणि तो नामदेव तिकडे त्याचं सोयाबीन सोंगून राहिला. हा कसं यावर्षी रस्ता सुद्धा नाही. तुमच्या आवारातून गाड्या नेणार आहे. तो ट्रॅक्टर बी तुमच्या आवारातून जाणार आहे. कसं आहे का ते? बरं मीच पाहतो ना काय आहे. पण गाड्या शिवला एक काम करावं लागते तुला आपलं. तू फक्त कसं आपलं सोयाबीन सोंगू लाग गड्या एवढं. अरे अरे बापा आता मुंशीराम आपल्या घरच्यासारखं काम आहे राजा. तुम्हाला कधी नाही म्हटलं काय म्या. चाला ना बापा कधी आहे तुम्ही. तर अर्ध्या रात्री सोयाबीन सोंगायला तो तुमच्या काय माणसा. हो गड्या चाल मग. हा तुझ्या पोरगा तुझी बायको तू आम्ही तिघं मायलं का म्हणजे होऊन जाते आपलं. आपली माय झालं की लगेच तू सोंगून टाकू. बाबा माय नाही सोंगलं चालते सोयाबीन. फक्त कसं ते नामेल त्या आवारातून जाऊ नको. मला कटा काढलाय तू त्याचा जमून देणार भांडण. मग मला कसं सांग शकणार माय. अरे मुंशीराम भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका ना. आम्ही तिघं मायले कोण तो बबण्याची बायको ती सारेच घेतो. माझे दोस्त मित्र एका दिवशी रवाना तुमचं सोयाबीनची कळल्या तिकडे. लोकांच्या अगोदर काय राजा शिवलाल असल्या टेन्शन काय घ्या लागते. व काय बापा शिवलाल तू असल्यावर काय टेन्शन घ्या लागते रे. चाल बघ कर तयारी. चाल भाकर बांध चालले जाऊ आजच. चालतं मग आता सोन्याले. अरे चाला ना बापा आता बस बायकोले फोन लावतात चालले वावरात आपण. आपल्याला घरीच काय आहे. ही रोजदारी होते ना. चला काय घर बसल्या झालं की नाही काम आपलं. भाऊ बी म्हणून राहिला शिवला. चाल लवकर भाकर बांध लवकर पटकन. चाल उठ लवकर बापा चला लवकर चला. भाकर बांधून चला. चाल रे गड्या शिवला. चाल आपण पुढे. चाल ना बापा मुंशीराम चाल ना तू. माई खेळी वेगळी आहे. आता काय सांगू तुले. 7 वावरात गेल्यावर समजेल काय. तर सोयाबीन सांगणं कमी भांडणं लावणं जास्त आपलं कामच तसं आहे. बापा केवढं वाढेला आहे हो बापा. हो झुंबर भाऊ हे सोयाबीनचा पहा किती वाढेला आहे. तो कंबरच्या वर चालला ना राजा. हा हो बापा हे कसं 4,000 पुरत नाही हो. प्रश्न बा वाढेला या सोयाबीन ही. आणि बद येईल बी या बापा. हो आणि वावरायला मोठं दिसून राहिले. मावशी 8 चक्कर म्हणून राहिली. 12-13 एकरा नंबर आहे. माझं कल्पना करू विचारतो मी. का मावशी आता सांग तू हे कंबरच्या वर सोयाबीन आहे आणि तू म्हणतो 8 चक्कर वावर आहे. आम्हाला 12-13 एकरा नंबर दिसून राहिला बहा. काय बोलून राहिला रे बापा तू. कोणा सांगलं रे बापा तुले 12-13 एकर आहे. घेता का इकत तू. देतो ना तुले. तर मग 7-12 देतो बापा अगोदर तुले. तुझ्या हाती पाय ना त्याच्यावर मग त्या डोळ्यानं धड्या किती आणि किती नाही. तर काय बापा पोरा तुम्ही मला खोटं ठरवून राहिले. मी काय तुम्हाला काय खोटं सांगेन का. अरे नाही मावशी काही बापा 7-12 नको दाखवू. माहित आहे आम्हाला. तेवढंच वावर आहे. 8 चक्कर वावर आहे. वरून पार्टी दारू मारू प्याज भेटून राहिले ना गडे. हो तुम्ही काय असे करून राहिले कन करून राहिले घेणं देणं. 8 सांगते तर 9 वर्षी त्याच्यावर काय असणार आहे. फायदा आपलाच आहे ना. 4 दिवस गेलं तर 4 पार्ट्या. किती रुपये मटण होऊन राहिलं किती रुपये दारू होऊन राहिली. हंबाडे समजते की तुम्हाला डोकं आहे की नाही काही. अवघड बरोबर आहे तुझ्याकडे. दगडू बरोबर आहे. चुप राहा बरोबर चुप राहा. लयच बापा लयच बिनविश्वासी काम झालं ना रे बापा. जरासं काही विश्वास नाही बापा तुमचा आमच्यावर. गावात राहता की कुठे राहता तुम्ही. तुम्हाला माहित नाही तर मी का खोटी बोलणारे दिसतो का तुम्हाला. सगळ्या गावाला माहित आहे शांता कशी आहे तर. आणि तुम्ही लगे मोठे म्हणून राहिले असं तसं बापा. तुम्हाला बापा असं वाटत असेल की हे लय जास्त वावर आहे तर बापा तुम्ही चालले जा बापा घरी. मी दुसरे मजूर पाहतो. नाही तर काय तर मन दुखून काही फायदा नाही ना बापा. तुम्हाला वाटेन की बापा मावशीने लयच मोठं वावर सांगलं आणि दिलं आम्हाला एवढ्याले. नाही त्याच्यापेक्षा राहू द्या बापा मग. नाही हो मावशी नाही सांगतो ना आम्ही काय म्हणून राहिलो काही. बोललोय नाही बाबा काही. मावशी तू काही टेन्शन घेऊ नको. तू फक्त तिकडे मटण शिजू. आम्ही इकडे सोंगणं सुरुवात करतो. आता सांगतो आम्ही. इवी कुठे आहेत खोपडीत आहेत का.
आता आले की नाही लाईनवर हा मोठे युट्यूब करतात ते. अरे तुम्हाला कसं चूप बसावं लागते ते मला माहित आहे ना. हा खोपडी इवे आणि कसं आता तुम्ही सोंग्याले जाऊन राहिले लोकांच्या तर कसं इवे स्वतःचे पाहिजेत असतात. हा इवे आणत जा आता घरून. मावशी इवे गिवे सारा आहे आमच्याजवळ, काही वांधा नाही. हा, हा. पण आजच्या दिवस पाहिजे. हा चल बाबा चल इवे दाखव. हा चला बापा चला देतो इवे बी तुम्हाला. एका बॉयलरच्या कोंबड्यात कसं मजूर खुश अशी करायला लागते किस्तकारी. नाही तर मग काय शेतकऱ्याला तर लेवडे दाखवतात हे. येऊन तेऊन असं तसं कसं येईल बी जराशी पार्टीचा आमिष असते. पार्टी द्यायला लागते ते शिजवानं. मग आपण काही बी द्या त्याला काही बी खायले. चला मित्र हुरूर भाग आपण आता उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. तुमच्याकडे सोयाबीन सोंगणं चालू आहे की नाही, काय रोज आहे, काय भाव आहे ते सर सांगा. हार्वेस्टरनं काढून राहिले की माणसाने काढून राहिले तेही सांगा. चला मग शेतकरी वर्ग.